धन्यवाद. आपण ऐकत होतात अर्थातच दक्षिण रायगडचा एक अतिशय गोड आवाज, अर्थातच आमचे समालोचक मित्र संजय शिंदे सरांचा, माणगावचे अतिशय चांगले समालोचक. मी आजपर्यंत मराठी समालोचक काका मात्रे पुन्हा एकदा अतिथी कक्षातील सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय आणि मैदानाकडे वळूया. या स्पर्धेमधला हा तिसरा सामना. पहिला सामना आपण पाहिला होता अक्षय मेन्स पार्ले संघाने जिंकला होता. आता सामना शौर्य इलून वडघर या संघाने जिंकला. तिन्ही पंच अर्थात आपण पाहतात विजय बाडुंगे सर पुढे, सुदीप आंबोणी सर कल्याण आणि निर्भय एकर सर कल्याण अर्थात जेपी पॅनलचे तिन्ही पंच. गुणलेखाच्या भूमिकेमध्ये रोहित सोलोटकर सर या ठिकाणी गुणलेखाच्या भूमिकेमध्ये मगाशी आपण पहिले चिंतन गोरेगावकर या ठिकाणी गुणलेखाची भूमिका निभावत होते. तर नाणेफेक जिल्हे डिलाईट चिंचोली संघाच्या संघटनांनी प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपती युद्धामध्ये आणि आई सोमजाई कंट्रक्शन या संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. मैदान काय पण उघडते, दोन्ही पंच मैदानाकडे येतात. दुपारचं सत्र तुम्ही पाहतात साधारणतः 11 वाजून 11:30 झालेले आहेत. अर्थातच दक्षिण रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच उन्हाचा तडाखा तुम्हाला पाहायला मिळतो. साधारणतः 32°C तापमान असणारा अर्थातच दक्षिण रायगड हा जिल्ह्यामधला माणगाव आणि माणगाव या तालुक्यामधला एक गोरेगाव या गावामध्ये संपन्न असलेली ही भव्य क्रिकेट स्पर्धा. अर्थातच छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं या स्पर्धेचं सुरेख अशी खेळपट्टी, सिमेंटची खेळपट्टी आणि त्याचबरोबर सुंदर असं गोल मैदान अर्थातच नरेंद्रदा अहवे मैदान गोरेगाव. सरांचा हार्दिक आभार व्यक्त करत त्यांनी आपल्याला खरं तर हे मैदान मोफत या स्पर्धेसाठी दिलेत 5व्या पर्वामध्ये. हे एक योगदान. वेळेचं बंधन पाळायचं आहे, पंचांनी विनंती आहे वेळेचं बंधन पाळा, जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याला बरेच सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. 2 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा. तर बोलतो आपण मैदानाकडे. यावेळी डावाची सुरुवात करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये गणेश आणि आकाश. डावाची सुरुवात कोणी? गणेश. आताशी गणपती बाप्पाचं नाव आहे. पहिला चेंडू या ठिकाणी पाहता चेंडू मिळून शेतामध्ये खेळण्याचा प्रयत्न, गोलच्या दिशेने चेंडूची फेक ही पंचांकडे दाद मागितली गेली पण पंचांनी दर्शवले की फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. एका धावेने गणेशने आपलं खातं उघडलं. गोलंदाज होता वैभव. आपल्या बॉलिंग मार्कवर मध्यमगती मारा करणारा हा गोलंदाज. खरं तर साधारणतः ऑक्टोबर महिना ते मे महिन्यामध्ये पर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये दिवसा खेळणाऱ्या क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर रोजनी क्रिकेट स्पर्धा म्हणजे डे नाईट क्रिकेट स्पर्धा याचा जो उल्लेख नेहमी आपण पाहायला मिळतो. आणि जसं आपण मगाशी आमच्या सरांनी सांगितलं की रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटला फार मोठं महत्त्वाचं स्थान नेहमी आपल्याला पाहायला मिळालं अनेक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. वळू आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिळवला, शेतेशेक होता चेंडू अडवण्याचा प्रयत्न पण चेंडू थोडासा अडवण्यात यशस्वी ठरले. चेंडू गेला तो गोलंदाजाच्या दिशेने, तो आपल्या फावलीमध्ये चेंडू अडवला आणि या ठिकाणी कोणती धाव येत नाहीये. 1 धाव धावलकावर. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं 230 शॉट सर्कलमध्ये एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन अर्थात वार्डिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ एवढेच नाही त्यामुळे पाहायला मिळत आहे. शॉर्ट थर्डमॅन एक तैनात आहे, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर तैनात केले गेले. आमच्या आपण सिच्युएशन पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन आणि एक वार्डिश लॉंग ऑन. या वेळेतून पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी गोलंदाजाची आगळी वेगळी शैली तुम्हाला पाहायला मिळतात. अर्थात पंचांनी हात जमिनीला समांतर केले, धावा आल्या अवांतर. आणि जसं मगाशी म्हणालो होतो की मायकल होल्डिंग हा जो गोलंदाज होऊन गेला वेस्ट इंडिज संघाचा, ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही सोयी चेंडू फेकला नाही. या ठिकाणी हा सोयी चेंडूवाला गोलंदाज वैभवच्या या खांद्यातून. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र मस्त फटका मिड विकेटला येतोय. पुढचा फटका चेंडू भिरकावून दिला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. आकाशच्या बॅटमधून एक षटकार, 6 धावांचं योगदान. आकाश नाव आपल्या समोर आलं की आपल्या पनवेल तालुक्याचा आकाश तारेकर याची आठवण होते, ज्याच्या नावावर आतापर्यंत 17 बाईक आहेत आणि आखाती देशामध्ये पनवेलचं आणि रायगडचं नाव उज्ज्वल करणारा आकाश तारेकर हा मात्र आकाश ज्यांनी षटकाराने खातं उघडले. 2 चेंडू ज्यांनी सामना केला. उलट आपण मैदानाकडे पुढचा चेंडू. यावेळी मात्र चांगला चेंडू यॉर्कर
क्रिकेट विश्वामध्ये नेहमी म्हणलं होतं की यॉर्कर म्हणजे अर्थातच गोलांचं ब्रह्मास्त्र झहीर खान भारतीय संघाचे गोलंदाज यांची आपल्याला आठवण होते, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 3 चेंडू ते यॉर्कर फेकायचे. हे योगदान निश्चित पाहायला मिळालं. इथे मात्र वैभवने देखील यॉर्कर चेंडू फेकला आणि फलंदाज आकाशने मात्र त्याला दिशा दिली. कोणती धाव येत नाही. दरम्यान या विकेट आणि वार्डिश लॉंगांमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शेतीच्या डोक्याने चेंडू गेला, सीमा पार आला, संजीवनी चौकार. छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली, शिवछत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग गाजली. छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग ही स्पर्धा 2026 वर्ष अर्थात 5वं आपण या ठिकाणी पाहतात. खूप मोठी योगदान असणारी क्रिकेट स्पर्धा. 6 पारितोषिके एकत्र केली तर तब्बल 1,31,000 रुपयाचा पारितोषिक असणारी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर खेळाचं पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, 18 धावा खर्च केल्याचा गोलंदाज वैभवनी आकाश याच्या बॅटमधून आले. 2 षटकांच्या माध्यमातून या ठिकाणी अर्थात 16 धावा आणि रामचंद्रजी गवस्कर सर या ठिकाणी आले, त्यांचं इथे हार्दिक अधिक स्वागत आहे. तर दुसरीकडे गणेश खेळतो एका धावसंख्येवर आणि षटक वैभवचं मात्र महागडे षटक पाहायला मिळालं. मी मगाशी म्हणालो होतो की मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये टेनिस विश्वामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानतात, तर लेदर विश्वामध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानतात. मात्र या ठिकाणी वैभवचं षटक मात्र महागडं ठरलं. नवीन गोलंदाज येतोय सौरभ. आपल्या बॉलिंग वर्ग आता मध्ये पॉवर पे क्षेत्रक्षण विस्तारलेलं असेल, कारण इथे पॉवर पे फक्त 1 षटकांचा आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. या माध्यमातून मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाज यावी. आपल्या बॉलिंग मार्कवर समोर फलंदाज गणेश एका धावेने खेळतोय. पुढचा चेंडू हवेत आहे. शेतशेत चेंडू येतोय, कोणतीच चूक करत नाही. तो झेल घेतला गेला आणि गणेशची खेळी मात्र इथे समाप्त झाली केवळ 2 चेंडूमध्ये एका धावेचे योगदान देऊन. शिवछत्रपती शंभूराजे
2 षटकं समाप्त झालीत आणि 2 षटकामध्ये धावा धावपलकार येतात त्या 23-11.50च्या सरासरीने. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालं. गोलंदाज होता सौरभचे षटक. या षटकात अतिशय चांगली गुंजवणी केली. 5 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात वैभवची गोलंदाजी थोडीशी महागडी षटक ठरली होती आणि 18 धावा खर्च केल्या आणि 2 षटकात तब्बल 23 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा नवीन षटक घेऊन गोलंदाज भाविश येतोय. तर फलंदाज देखील भाविश आपण पाहता 5 या धावसंख्येवर खेळतोय. गणेशची खेळी समाप्त झाली होती ज्याने 2 चेंडूत 1 धावेचे योगदान दिलं होतं. तर आकाश वैयक्तिक 2 षटकांच्या माध्यमातून खेळतोय. तब्बल त्याने 16 धावांचं योगदान दिलं. षटक क्रमांक 3 पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्काने पंचांकडे अपील केलं गेलं. ते येस उंची इथे पाहिली गेली दोन्ही पंचांच्या माध्यमातून. आपण पाहतात आमचे दोन्ही पंच सुदीप अंबवणे सर कल्याण आणि निर्भय एकारी सर कल्याण JP पॅनल च्या माध्यमातून महाराष्ट्र किंवा भारतामध्ये अतिशय चांगलं योगदान हे पंच. पहिल्या मिनिटात दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका असेल. लॉंग ऑफला येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. लॉंग ऑफच्या मधून 6 धावा. एकोणतीस धावा धावपलकार आल्यात. भाविशच्या गोंधीवर भाविशने मारलेला षटकार. लॉंग ऑफ मधून मारलेला हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर त्याने वापर केला आणि सरळ डोक्यावरून चेंडू भिरकावून दिला. ज्याला लॉफ्टेड शॉट म्हणजे भिरकावून देणं असं म्हणतात. जे अर्थात सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांचा अतिशय आवडता फटका. म्हणलं तर मीटिंग घेऊ नका प्लीज, कारण वेळेचं बंधन पाळायचं आहे. मीटिंग घेऊ नका प्लीज. चला चेंडू द्या मैदानामध्ये. हॅलो चेक. हॅलो हॅलो. आपल्याला वेळेमध्ये सामने संपवायच्या आधी सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. तर सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. त्यामुळे साधारण तुम्ही पाहता 5:45च्या दरम्यानमध्ये सूर्यदेवता अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी विसर्जित होते. त्यामुळे त्या वेळेमध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना विनंती आहे की आपण वेळेचं बंधन पाळा. वळतो आपण मैदानाकडे. षटकार 6 धावांचे योगदान भाविशला येतोय. भाविश जाऊन पोहोचतोय 1 षटकाच्या माध्यमातून तब्बल त्याने 11 धावांचं योगदान इथे दिलं. चांगली फलंदाजी. वळतो आपण मैदानाकडे. गोलंदाज भाविश, फलंदाज भाविश. ऑफसाईडला 4, ऑनसाईडला 5. क्षेत्ररक्षण जीवरचना दरम्यान पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा होता. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ मधून चेंडू गेला सीमा पार. आणखीन एक दमदार फटका. षटकार. भाविशच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळेल त्याच क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये. आणि धावपलकार धावा येतात ते 35. एक गडी बाद 35. जेव्हा गणेश बाद झाला 1 या धावसंख्येवर, त्यानंतर जोडी जमली ती आकाशची आणि भाविशची. आकाशचा विचार केला तर 2 षटकार 1 चौकाच्या मध्ये त्यांनी तब्बल 16 धावांचं योगदान दिलं. तर दुसरीकडे भाविशचा विचार आपण केला तर या ठिकाणी 2 सलग षटकार मारलेत. 17 वर खेळतोय. पाहूया यावेळी तिसरा षटकार तो मारणार का. वळूया मैदानाकडे. पुढच्या चेंडूसाठी मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद माहिली. पंचाने अर्थात नो बॉल म्हणून घोषित केला. आणि नो बॉल म्हणलं की आपल्याला लगेच कपिलदेव निखंज यांची आठवण होते. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. कारण या जगतामध्ये क्रिकेट विश्वामध्ये असे 5 गोलंदाज होऊन गेले की ज्याने कधी नो बॉल फेकलं नाही. एक कपिलदेव निखंज, त्यानंतर डेनिस लिली ऑस्ट्रेलिया, इम्रान खान पाकिस्तान, इयान बॉथम इंग्लंड आणि लान्स गिब्स वेस्ट इंडिज यांनी कधीही नो बॉल फेकले नाही. कपिलदेव निखंज याने 131 कसोटी आणि 225 एकदिवसीय सामन्यामध्ये कधीही नो बॉल फेकला नाही. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पहा पंचांचे हात जमिनीला समांतर. धावा येतात अवांतर. अर्थात नो बॉल कंटिन्यू. 1 धावेचं आणखीन एक योगदान. क्रिकेट विश्वामध्ये अनेक रेकॉर्ड्स नोंदले गेले आणि त्यामध्ये हे 5 गोलंदाज ज्यांनी कधीही नो बॉल फेकलं नाही हे देखील योगदान आहे.
एक धावीचं योगदान. वळूया आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू 7-8 पॉलांचा रनअप. या ठिकाणी चेंडू वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय, अंदाज चुकला आणि इथे मात्र फलंदाजाला मिळालं जीवदान. 2 धावांचं योगदान. जीवदान मिळालं की आपल्या रोहित शर्माची आठवण होते, ज्याने 4 या धावसंख्येवर जीवदान मिळालं. 264 धावा कुठून काढल्या. विराट कोहली अर्थात याने 3 या धावसंख्येवर जीवदान मिळालं. इंग्लंड दौऱ्यामध्ये मागच्या त्यांनी 103 धावा कुठून काढल्या. हे खरं योगदान आहे ते अर्थातच क्षेत्ररक्षणाचं, अर्थात झेलचं. पकडा झेल आणि जिंका खेळ, कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं होतं. आणि त्या ठिकाणी फ्रीड होता अर्थातच, कारण नोबॉल होता. दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र चेंडू चांगला राहिला 22चा. इथे आपण पाहिलं कोणती धाव इथे येत नाही धावफलकावर. आतापर्यंत धावांचा विचार केला, धावा धावफलकावर आल्या त्या 39. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये असताना डिलाईट हिंचवली या संघाच्या, कारण लोणेरे आणि गोरेगाव या परिसरातील खेळाडूंना घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा अर्थात छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग. धावण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो. गोलंदाजांना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग येते. पंच दर्शवते हा चेंडू अर्थात कोणताही चेंडू नाही, डेड बॉल अर्थात याला असं म्हणलं जातं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर गोलंदाज येतो भावेश या षटकातला पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा धावण्यामध्ये अडचण घडतं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण पाहायला मिळतात. तर JP पॅनल अर्थातच हे पॅनलचा विचार केला. भारतभराच्या अनेक क्रिकेट स्पर्धा अर्थातच या पॅनलनी गाजवल्यात. अगदी महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, त्याचबरोबर राजस्थान या क्रिकेट स्पर्धांनी गाजवल्यात. दरम्यान यावी हा चेंडू, चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळाली. धावा धावफलकावर आहेत त्या फक्त 39 आणि षटक क्रमांक मिळाले 3 षटकं समजली. प्रति षटक 13च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर येते. ती डिलाईट चिंचवली या संघाची. आई सोमजाई कंस्ट्रक्शन या संघाविरुद्ध 22 षटकाचा विचार करूया. या षटकात त्यांनी 16 धावा खर्च केल्या. मागील षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकात वैभवनी 18 धावा मात्र चांगली गोलंदाजी केली ती अर्थातच यावी सौरभनी, त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद धावफलकावर धावा आपण या ठिकाणी पाहतात त्या अर्थातच 39. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकात पाहूया किती धावांचं योगदान इथे मिळेल. चला टीम मिटिंगला घेऊ. वडगर गावचे उपसरपंच सन्माननीय किशोरजी शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे, कारण ही क्रिकेट स्पर्धा आपली आहे. या तर किशोरजी शिंदे सरांचं या ठिकाणी स्वागत करूया. समरजी राठोडकर सरांना विनंती की आपल्या शुभस्ते आपण त्यांना सन्मानित करावं, कारण श्री छत्रपती शंभूराजे ग्रामीण टेनिस क्रिकेट अर्थात असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आहे. छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग. वळतो आपण खेळाच्या अर्थातच 4थ्या षटकाकडे. गोलीसाठी सौरभ येतोय. प्रत्येक वेळी टीम मिटिंग घेऊ नका, आम्ही वारंवार आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना सहकार्य द्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. तर जाऊया आपण मैदानाकडे. षटक क्रमांक 4 गोलीसाठी येतोय नवीन षटक घेऊन गोलंदाज सौरभ आपल्या बॉलिंग वर्कवर असेल. 7-8 बॉलांचा रनअप आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल नाही आहे आणि समोर फलंदाज खेळतोय तो आकाश. बऱ्याच वेळानंतर आकाश खेळे 16 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतो, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. आकाश खेळण्यासाठी तयार आहे. यावी सौरभच्या षटकातला पहिला चेंडू. या बॅकफुटवर गेलाय, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. इथे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येणार, फेकी चांगली होती यष्टीच्या दिशेने आणि इथे मात्र 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धाव मिळते ती आकाशला, जाऊन पोहोचते 17 धावसंख्येवर. आता मात्र समोर असेल तो अर्थातच भावेश. आक्रमक फलंदाज आहे, ज्याने सलग 2 षटकार मारले होते ते भावेशच्या गोलंदाजीवर. 19 धावसंख्येवर तो खेळत असताना पुन्हा एकदा सौरभ पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ ही रचना. यावी चेंडूला खोदून काढलाय, ड्राईव्ह मस्त आहे, कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हणलं होतं. इथे मात्र गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून देणारा फटका, चेंडू सीमापार, चौकार.
सुनीलजी गावस्कर यांचे अर्थात मेवणे गुंडप्पा विश्वनाथ ज्यांचं लेटकट आणि स्क्वेअर कट याच्यात इतकं प्रभुत्व होतं की त्यांनी भारतीय संघाला अनेक खोऱ्याने धावा काढून दिल्या. याच टाईपचा फटका या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल भावेशच्या बॅटमधून, ज्याने स्क्वेअर कट केलं आणि 4 धावांचं योगदान मिळालं. बघता बघता धावा धापलकर वाढतात. धापलकर धावा आल्या त्या 44. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना चालू सामना आई सोमजाई कंट्रक्शन विरुद्ध डिलाईट चिंचवली या दोन संघामध्ये. वळी मैदानाकडे यावी मस्त फटका, चेंडूला आर पार पाठवतोय. कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू लॉंग ऑनला येतोय. षटकार 6 धावांचं योगदान. अर्धशतक धापलकर आले 50. पहिल्या सामन्यात तुम्ही 66-65 धावा पाडल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 43 धावा पाडल्या होत्या आणि या ठिकाणी आतापर्यंत 50 धावा धापलकावर. पुढचा चेंडू फुल टॉस, खराब चेंडू. या ठिकाणी मात्र पॉइंटच्या क्षेत्राच्या बाजूने चेंडू सीमा पार या ठिकाणी गेला. चौकार आला. 4 धावा आणखीन धापलकावर. नो बॉलचा इशारा पंचांचा आला. उंची पाहिली गेली या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलात की नो बॉल, त्यामुळे 4+1 5 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. एकूण धापलकात वाढ झाली 55 धावा धापलकावर. जबरदस्त फलंदाजी भावेशची, त्याला 7 आकाशची. फ्री हिट. या फ्री हिटवर मात्र फलंदाज फक्त धावचीच्या रूपाने बाद होईल क्रिकेटच्या नियमाप्रमाणे. तर पाहूया या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कर सौरभ. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षक काउंट पाहता मिड ऑन, एक लॉंग ऑन आणि एक अर्थातच या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग. 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला असताना या ठिकाणी मात्र आपण पाहता चेंडू हवेतून घेण्याचा प्रयत्न केला. चेंडूला पकडलं, चेंडूची फेकी ते केलं कारण फ्री हिट होता. त्यामुळे फलंदाज धावचीत नाही झाला. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव मिळते ती भावेशला. आता मात्र आकाश खेळण्याची तयार असेल. आकाश पांचाळ यावी खेळण्याची तयार असेल पुढच्या चेंडूसाठी. यावी पहा बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला गॅप शॉट. इथे मात्र लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या क्षेत्राच्या मधून बरोबर चेंडू सीमापर पाठवला. आणखीन एक चौकार. 4 धावा. साठ धावा धापलकावर इथे पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आकाश आणि त्याचबरोबर भावेशच्या बॅटमधून दुसऱ्या विकेटसाठी नाबाद भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली. या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय. काटचा निश्चित फटका. चेंडू गेला थर्डमॅन सीमारेच्या पुढे येतोय. आणखीन एक चौकार. 4 धावा. चला पाणी मैदानात घेऊन जा कारण दुपारचं सत्र तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामुळे पाण्याची गरज आहे. आणि एकूण धावा धापलकावर या ठिकाणी जाऊन पोहोचल्या. या षटकाचा विचार केला तर 64 धावा धापलकर आल्या. 4 षटकं समाप्त झाली. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 4 षटकं 64 म्हणजे प्रति षटकं साधारणतः 16च्या सरासरी धावसंख्या धापलकावर येते. 25 धावा या षटकामध्ये आपण पाहायला मिळाल्या. त्या अर्थातच गोलंदाज सौरभने खर्च केला. मागणी षटक इथे पाहायला मिळाली. आकाशची एकूण फलंदाजी आपण पाहिली. त्याने 2 षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 25ची खेळी या ठिकाणी त्यांनी केले. एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर भावेशचं विचार केलं तर 2 षटकार 3 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल त्याने 34 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. काय लाजवाब फलंदाजी. तिसऱ्या विकेटसाठी नाबाद भागीदारी. तर पाणी खरं तर प्रत्येकाने डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पाणी बसून प्यावं कारण आपण क्रिकेट खेळताना ऑक्सिजनचा जो पुरवठा शरीरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो तो थोडासा कमी होण्याची शक्यता. अशा वेळी तुम्ही बसून जर पाणी प्यायला तर निश्चित शरीराला लाभदायक ठरतं. 64 धावा धापलकर आल्यात. 4 षटकं समाप्त झाली. शेवटचं षटक आहे आणि शेवटचे षटक या ठिकाणी आई समजाई कंट्रक्शन डिलाईट चिंचवली संघाचा गोलंदाज साहिल यावेळी येतोय गोळीसाठी. चौसष्ट धावा धापलकर आहेत. शेवटचे षटक
ज्याला मारधाडीचं षटक असं म्हणतात. साहिल गोलंदाज आहे आणि समोर फलंदाज भावेश. क्षेत्रक्षण थोडासा बदल इथे संभवतोय. स्क्वेअर लेग तैनात आहे. मिड विकेट एक आणला गेलाय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात तो मिडॉनला आणलाय. लॉंग ऑन तैनात केलं गेलंय. शॉर्ट फाईन लेग. 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आणि 4 ऑफ साईडला. युवराजीतून गोलंदाज तैनात साहिल. पहिला चेंडू अर्थात डावेष्टीच्या खूपच बाहेर. सोयरीचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव धाबलकावर. 65 धावा धाबलकावर. खरं तर या स्पर्धेवर धावांचं उच्चांक जर पाहिलं तर 65 अक्षय मेन्स पार्लर या संघाने केल्या होत्या. 3 धावांनी खरं तर हा सामना त्यांनी जिंकला होता. 66चं लक्ष मॅजिक मोमेंट संघासमोर होतं. तर या धावांची बरोबरी झाले. वळूया मैदानाकडे. यावी फुल टॉस. बॅटच्या पट्ट्यात घेतले आणि धावांचा डोंगर इथे उभा केलाय. 6 धावांचं योगदान लॉंग ऑनला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. भावेशची सुंदर फलंदाजी. 40 धावांचं योगदान आतापर्यंत नाबाद फलंदाजी पाहायला मिळाली आणि एकूण धावा धापलकावर पुढे सरता. धापलका धावा आल्या त्या 71. हा धावांचा उच्चांक या स्पर्धेमधला आजच्या दिवसातला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच आई समजाई कंट्रक्शनच्या माध्यमातून. यावी मात्र चेंडू मगाशी षटकार आला पण त्यानंतर गोलंदाजांनी पण दाखवलं की फक्त तू फलंदाजी करू शकणार नाही तर मी देखील माझ्या हातात चेंडू आहे. मी चांगली गोलंदाजी करू शकतो आणि हे त्यांनी दाखवलंय आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा साहिल पुढच्या चेंडूसाठी. चेंडूला भिरकावलाय. लेफ्ट आणखीन एक षटकार. 6 धावांचं योगदान भावेशच्या बॅटमधून. चार 46 धावसंख्येवर जाऊन पोहोचला भावेश. काय 4 धावांची फक्त गरज आहे. अर्धशतक या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक धापलकावर फलंदाज भावेश या ठिकाणी दाखवेल का? एकूण धावा 6 वाढतात. धापलका धावन पोहोचतात त्या 77 धावा आत्तापर्यंत धापलकर आल्यात. काही चेंडू या षटकातले बाकी आहेत आणि या पाहूया अर्धशतक धापलकर. पहिला अर्धशतक मान भावेशला या ठिकाणी मिळेल का? तो अर्थातच आई सोमजाई कंस्ट्रक्शन संघाचा फलंदाज. वळूया मैदानाकडे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने साहिल बॅकफुटर गेलाय. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला तो मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. 1 धावेचं आणखीन एक योगदान त्याच्या खात्यात जोडलं गेलं. 37 या धावसंख्या जाऊन पोहोचला. समोर मात्र फलंदाज आकाश असेल. 25 या धावसंख्या खेळतोय. 78 धावा धापलकावर. शेवटचे काही चेंडू बाकी या षटकातले. आमचे मान्यवर आणि त्याचबरोबर उपस्थित क्रिकेट रसिक आज या क्रिकेटचा आनंद घेत असताना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूच्या युद्धाचं. स्लोवर वन चेंडू भिरकावलाय. चेंडू जाईल. आकाशच्या बॅटमधून आलेला पाहुण्यांचं स्वागत. लॉंग ऑनला आलेला एक मस्त फटका. षटकार. चौऱ्याऐंशी धावा धापलकावर. काय फलंदाजी. रायगड जिल्ह्याचे खेळाडू अशा प्रकारची फलंदाजी करू शकता हे आपण या प्रीमियर लीग मधून पाहायला मिळतात. पुन्हा आणखीन एक मोठा फटका. 84 आणि 96. क्या बात है. जबरदस्त फलंदाजी. आकाश तारेकरच्या स्टाईलमध्ये या ठिकाणी आकाशने मारलेले फटके. 25 वरून 12 धावांचं योगदान. 37 या धावसंख्येवर जाऊन पोचला आणि खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं तेव्हा आई सोमजाई कंस्ट्रक्शन या संघाने तब्बल 90 धावा धापलकार नोंदवल्या. 91 धावांचं एक भलं मोठं लक्ष डिलाईट चिंचवली या संघासमोर ठेवण्यात आलं. 91 धावा 5 षटकं. प्रतिषटकाचा आपण जर विचार या ठिकाणी केला तर प्रतिषटकं मात्र 18.20 ची सरासरी इथे मात्र नोंदवावी लागेल ती डिलाईट चिंचवली या संघाला. गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये साहिलचं. आमचे गुणलेखक या ठिकाणी रोहित सोळटकर सांगतायत की त्याने तब्बल 26 धावा
5व्या षटकात 25, या षटकात 26 धावा आणि या पद्धतीने आपण पाहता धावा धावफलकावर आल्या 90. 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करणार खेळाच्या दुसरं सत्र म्हणजे धावतं समालोचन आघाडीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करूया. समालोचन कक्षामध्ये बदल करूया. अर्थात एक अशी गोड आवाज माणगावचा आमचे या ठिकाणी समालोचक म्हणून संजय शिंदे सरांचा. ओ टू संजय शिंदे सर, पटतपूर जाऊया डीजेकडे. तर या संपूर्ण छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग कमिटीचा आपण जर विचार केला तर नरेशदादा आहिरे सर आधारस्तंभ आहेत. अक्षय यादव सर कार्याध्यक्ष, विजय होळकर सर सचिव आहेत, सौरभ शिर्के सर सहसचिव, चिंतन गोरेगावकर सर खजिनदार, हितेशजी कांदळेकर सर उपाध्यक्ष, दिनेशजी चव्हाण सर अध्यक्ष, सुजितजी उंडे सर सह खजिनदार, प्रशांतजी संवादकर सर सदस्य आहेत, अक्षयजी कदम सर सदस्य, अभिजितजी नेमाने सर सदस्य, सचिनजी विश्वकर्मा सर सदस्य आहेत, प्रणितजी गावडे सर सदस्य, प्रणित मस्कर सर सदस्य. या सर्व सदस्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. कारण कोणतीही क्रिकेट स्पर्धा संपन्न होताना किमान 2 महिन्याचा कालावधी लागतो आणि अर्थात त्या ठिकाणी मोठं कष्ट या ठिकाणी आयोजकांना उचलावे येतात. या आयोजकांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. यापूर्वी आपण आवाज ऐकले ते म्हणजे सन्माननीय काका म्हात्रे सर. छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग 2026 हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये आलेले आमचे सगळेच लाडके प्रतिष्ठित मान्यवर, सगळे आमचे खेळाडू आणि लाडके आमचे प्रेक्षक वर्ग, मॅजिक मुमेंट यूट्यूब वाहिनीवरती जोडले गेलेले आमचे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, या सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा या संपूर्ण जे असोसिएशन मधील जे सगळेच खेळाडू सातत्याने याच मैदानावरती खेळत असतात आपल्या गावासाठी, परंतु या वेळेला खेळायचं आहे आपल्या संघ मालकासाठी, आपल्या या संपूर्ण छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग साठी. आणि सगळेच खेळाडू आता मात्र आवर्जून आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. त्याआधी आपण टॉस कडे वळणार आहोत. यापुढे होणारी मॅच एका साईडला शिव मेडिकल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी माहिरा 11. त्यामुळे मी लक्ष वेधेन आपण टॉस करण्यासाठी कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या दाखल व्हा. तिथे महत्त्वाची मॅच तीही असेल, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय चिंचवलीकर या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळते. येस, ग्रीन सिग्नल इथून पुढे दिव्य अंपायर्सांना आणि करूयात सामन्याला सुरुवात.
एका साईडला आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली या टीमनं बॅटिंग करत असताना धावांचा अक्षरशः डोंगर उभा केलाय आणि तो धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल यावेळेला एज लागली होती पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहतो फिल्डिंग करणाऱ्या टीमचा बॉडी लँग्वेज चांगल्या पद्धतीने असेल, कारण की पहिल्या सत्रामध्ये खूप साऱ्या धावा बनवल्या गेल्यात. आकाश पांचाळ त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं त्या म्हणजे 37 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं भावेशच्या बॅटमधून 47 धावा. या वेळेला अगुटप्प्याचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालोय. हे दर्शनवारा षटकार. भिंताड गावाला बिलॉंग करणारा सुधीर त्यांच्या बॅटमधून तो षटकार. हो काय बॉल डिलिव्हर केलाय. षटकाराचं उत्तर आपण पाहतो. इथून पुढे स्कोअर लेग पंचांचा इशारा. OUT बॅटर आउट. थँक्यू. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आमचे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत त्यामुळे इथून पुढे आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल आमच्या आयोजन कमिटीला की आपण टॉस करून घेऊयात. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन टीमचे कॅप्टन्स आपल्याला बाण मिळतील. एका साईडला शिव मेडिकल, एका साईडला माहिरा 11. दोन मोठे संघ आणि एक चांगल्या दर्जाचे खेळाडू आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. आणि दिनेश भाई उसाटे यांच्या शुभ हाताने आपण करूयात त्या पुढच्या मॅचचा टॉस. चला बॅटर्स, इतका वेळ आपण खर्च करू नका. खूप वेळ खर्च केला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी. एवढा वेळ तुम्हाला नाही मिळणार. खूप साऱ्या मॅचेस आज संपूर्ण दिवसभरामध्ये 5-5 षटकांच्या 9 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे विनंती असेल आपण थोडीशी घाई करा आणि लगेचच ज्या वेळेला विकेट जाते त्यावेळेला फलंदाज आपण लगेच पाठवा. चला माहिरा 11 या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. फिल्डिंग करण्याचा डिसिजन यांच्या माध्यमातून घेतला गेलाय. त्यामुळे शिव मेडिकल या टीमला बॅटिंग करावं लागेल येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज मैदानावरती चांगलं असं आयोजन, म्हणजे असोसिएशनची प्रीमियर लीग आहे की मग संपूर्ण मानगाव तालुक्याची, याच्याकडे देखील चर्चा रंगली असेल सगळ्यात प्रेक्षक वर्गामध्ये. कारण की एवढं मोठं आयोजन असोसिएशनच्या प्रीमियर लीगसाठी आणि त्यासाठी आमची संपूर्ण आयोजन कमिटी यांनी घेतलेली ती मेहनत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झाले होते, परंतु याही वेळेला आपण पाहतोय विकेट कीपर चतुर आहेत, चालक आहेत, कोणती चूक नाही करणार. पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली बॅटरनेच आणि इथून पुढे आता फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 1 ब्रिंग्स 2. धक्का क्रमांक दुसरा पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. विकेटचं बदल. रस्त्यांच्या मागे आपण पाहताय राजेंद्र गवस्कर आणि त्यांच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आपल्याला पार मिळाली.
पहिल्या 90 धाबा अगदी आपण पाहतोय बनवल्या गेल्या. त्यानंतरला 91 धावत संख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट इथून पुढे गमावल्यात. बॅटिंग करत असताना पाहतोय तो म्हणजे संघ डिलाइट चिंचवली या टीमने. 2 फलंदाज माघारी गेल्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे आता नवीन बॅटर भावेश दाखल होताना पाहायला मिळतील. ज्या भावेशनं पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा बनवल्या 47, आता या भावेशला इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. 91चा पाठलाग करायचा आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. अगो टप्प्याचा बॉल तर होता, परंतु बॅट आधी आली होती त्यामुळे संपर्क नाही करू शकले भावेश. आणि त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. चिंचवलीवाडी गावाला बिलॉंग करणारे यश बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय आणि अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. या वेळेला समोर उडवलाय, एलिव्हेशन फार आहे, खेळाडू येतील, कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल पर्यंत पोहोचले होते खेळाडू अगदी व्यवस्थितरित्या जजमेंट करण्यासाठी काही सेकंद देखील होते, परंतु त्यानंतरला आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथून पुढे जीवनदान मिळेल. फलंदाज तिथे सेफ असतील आणि इथून पुढे बघता बघता षटक क्रमांक 1चा खेळ संपल्यानंतर टीमची धावत संख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 91चा पाठलाग करायचा होता, अद्यापर्यंत 8 धावा. इथून पुढे येणारे 24 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 24 मध्ये जिंकण्यासाठी 83 धावसंख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये असेल. चोवीस मध्ये 83 बनवायचे आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा डिलिव्हर करण्यासाठी भूपेंद्र डोळे आपल्याला पार मिळत आहेत. बाउंड ट्रॅक वरती दाखल झाले आहेत. क्रिकेटची फार आवड या गोलंदाजाला आपण पार मिळते. मग आयोजनाच्या भागमध्ये देखील त्यांचा भारीचा वाटा आपल्याला पार मिळतो आणि आता मात्र क्रिकेट खेळण्यासाठी देखील भूपेंद्र डोळे बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पार मिळतील. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पार मिळेल. फिल्डिंग मिस झाली तिथे आपण पाहतोय आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून उचलला गेलाय. 2 धाबा येताना पार मिळतील, परंतु जास्तीचं नुकसान फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती होणार नाही, कारण का पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावाच एवढ्या बनवल्यात की सिंगल डबलने तेवढाचा फायदा नाही होणार आहे. एस.एन. गॅलेक्सीचे सर्व नितेशजी तलवडकर यांच्या माध्यमातून भूपेंद्र डोळे यांनी जर विकेट घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बोल्ड घेतला तर अगदी म्हणजे त्रिफला चित जर केला फलंदाजाला तर मग 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन फ्लिपकार्ट, अमेझॉन या सगळ्यांना असतात आणि इथं सुद्धा आपण पाहतोय. घ्या, मागणी केली, पूर्तता आली मैदानाच्या आतमध्ये. भूपेंद्र यांनी ऐकलं आणि आता मात्र चला 200 रुपयाचा हकदार ठरत आहेत. दीपकजी पवार साहेब यांच्या वतीनं जर इथून पुढे भूपेंद्रजी यांनी हॅट्रिक घेतली तर मग 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा आहे नितेशजी तलवडकर यांच्या माध्यमातून. त्रिफलाचित केलं फलंदाजाला. धक्का क्रमांक बनतो पाहिला 3रा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पार मिळतील. वैभव सूर्यवंशी सर आपल्याला पार मिळत आहेत. 5व्या क्रमांकावरती ते दाखल होताना पार मिळतील. अद्यापर्यंत धावा तेवढ्या नाही बनल्या गेल्या आहेत, फक्त आणि फक्त 10. 81 ची गरज अजूनही या मॅच मध्ये. हलक्या त्याने आपण पाहतोय फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथून पुढे पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे राहिला नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. छत्रपती शंभूराज प्रीमियर लीग 2026 ची ही मानाची स्पर्धा तर गोरेगाव मध्ये आहे, परंतु चर्चा रंगली आहे संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये या आयोजनाची, या नियोजनाची. आणि विशेष करून आपण पाहतोय छत्रपती
शिवरायांची ही मानाची ट्रॉफी प्रतिमा आपण देऊन प्रथम क्रमांकाचा जो संघ मालक असेल, म्हणजे 12 संघ खेळतात, 12 संघाचे संघ मालक सगळेच बोलत असतील की ही ट्रॉफी फक्त आमच्या घरी येऊ दे, अशा पद्धतीची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतीये. त्या वेळेला ऑनसाइडला मारायचं होतं, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. जास्तीच्या धावा काही मिळत नाही आहेत. सिंगल डबलने स्कोर कार्ड आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत टीमची धावा संख्या 12 या आकड्यावरती आणि बघता बघता षटक क्रमांक 2चा देखील खेळ संपला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावा संख्या आपण पाहत होती म्हणजे अर्थात 12. 91चा पाठलाग करत असताना पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 12 बनल्या गेल्यात. येणारे 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 79 धावा संख्येची गरज अजूनही बॅटिंग करत असताना डिलाइट चिंचवली या टीमला असेल. ए ग्रुप, बी ग्रुप, त्याच वेळेला सी ग्रुप असे 3 ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 टीम्स त्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्लेअर ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय ब्रँडेड शूज दिले जात आहेत. सगळं काही आपल्याला या संपूर्ण आयोजनामध्ये पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा अध्यक्षाचा मान ज्यांना मिळाला ते म्हणजे अर्थात दिनेशजी चव्हाण. त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, अक्षयजी यादव चांगली मुलाची साथ त्यांना दिली आणि त्यानंतरला आपण पाहतो हे आयोजन. सामन्याला सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा षटक क्रमांक 3ला आणि षटक क्रमांक 3चं स्वागत केलंय पहिल्या बॉलवरती उत्तुंग षटकार. भावेशच्या बॅटमधून तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. संकेतवरती पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला गेलाय. ओव्हर पिच बॉल पाहिला, त्याच्यावरती अक्षरशः तुडून पडले. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रोक सिलेक्शन तर चांगलं होतं, परंतु या वेळेला पायांचा उपयोग नाही केला गेला होता. फुटवर्क नाही आहे, त्यामुळे बॉलच्या लाईन लेन पर्यंत नाही पोहोचू शकले भावेश. आणि त्यानंतरला आपण पाहतो इथून पुढे हा डॉट बॉल. अजूनही 73 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. जास्तीचे बॉल तुमच्याकडे शिल्लक नाही असणार आहेत. 16 बॉलमध्ये इथून पुढे 73 बनवायचे आहेत मॅच मध्ये. आज या स्पर्धेचा आपण पाहतोय पहिला दिवस. ओलो या वेळेला ओव्हर फुल टॉसर बॉल होता, परंतु इथून पुढे आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाही झालं. बॅटच्या वरच्या बाजूला आपल्याला बॉल पाहायला मिळतोय आणि त्यामुळे याही वेळेला जास्तीचा धावा मिळत नाही आहेत. फक्त आणि फक्त आपण पाहतोय इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ अद्यापपर्यंत झालाय. 15 बॉलचा खेळ अजूनही इथून पुढे बाकी असेल. धावा दाबलोकवरती पाहायला मिळतात ते म्हणजे 19 आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावा संख्या. ओकोलातला बॉल आणि त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल येताना पाहायला मिळेल. परंतु यानंतरची होणारी मॅच ती फार मोठी असेल. एका साईडला शिव मेडिकल आपण हा संघ पाहणार आहोत आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी माहिरा 11 गोरेगावचा संघ आपण पाहणार आहोत. निरंजन बामनोलकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. काही वेळेला लो फुल टॉस, परंतु अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फिल्डर आहे डीप मध्ये. जास्तीचा अगदी आपण पाहतोय धावा गोळा इथून पुढे नाही होत आहेत. इथून पुढे पुन्हा एकदा सिंगल येते. टीमची धावा संख्या पुढे जाईल 20 आकड्यावरती. 20 रन. शेवटचा बॉल षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मध्ये येईल. शेवटचा बॉल तोही अगदी आपण पाहतोय तिथेच थांबला गेला आणि बघता बघता इथून पुढे षटक क्रमांक 3चा खेळ संपेल. टीमची धावा संख्या 20 आकड्यावरती. इथून पुढे अजूनही 71 बनवायच्या आहेत. येणारे आपण पाहतोय ते म्हणजे 12 बॉल 12 मध्ये इथून पुढे बनवायचे आहेत 71 धावा. एक छोटासा टीजर ब्रेक घेऊयात आणि येऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने.
धन्यवाद. जवळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय चौथा तळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रोहित आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. जास्तीचं मॅच मध्ये काही राहिलं नाहीये. 12 मध्ये इथून पुढे आपण पाहतोय अजून खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय लॉंग लेग, त्याच वेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती या 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आक्रमण तर केलंय परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहेत. कॅच टेकन सक्सेसफुली. धक्का क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे बॅटिंग करत असताना डिलाइट चिंचोली या टीमला चौथा बाद. थँक्यू. आणि इथून पुढे आपण पाहतोय बऱ्याचशा वर्षानंतरचा गॅप अगदी आपण पाहतोय भरून काढल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन राकेश दादा रातवडकर पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर दाखल तर झालेत, आक्रमण तर केलंय परंतु इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळतीये. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय विकेट लगातारच्या 2 येताना पाहायला मिळाला. हॅट्रिकचा बॉल यावेळेला आपण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट खेळून काढण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला आणि तोही बॉल बघता बघता बाउंड्री लाईनच्या पलीकडे अचानक वळण घेतल्याने सीमा रेषेच्या पार चौकार. थँक्यू. सचिन विश्वकर्मा यांच्या बॅटमधून तो आपल्याला चौकार तर पार मिळाला. या वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. मॅच मध्ये जास्तीचं काही राहिलं नाहीये परंतु स्वतःची छाप सोडतायत सचिन यांच्या बॅटमधून ते षटकार पाहिला. हो यावेळेला समोरच्या दिशेने आपण पाहतोय डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मधीने आपण पाहतोय इथून पुढे आता बघता बघता षटक क्रमांक 4चा देखील खेळ संपेल. एंड ऑफ द 4th ओव्हर टीमची धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते 35 या आकड्यावरती 35 ऑन अ बोर्ड. इथून पुढे आता फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये असेल. 6 बॉलचा खेळ इथून पुढे आपण पाहतोय बाकी आहे. आणि 6 मध्ये 56 धावसंख्येची गरज. खूप मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण म्हणजे आकाश पांचाल आणि त्याच वेळेला भावेश त्यांच्या बॅटमधून आलेल्या त्या धावा. आकाशच्या बॅटमधून 37 धावा आणि भावेशच्या बॅटमधून 47 धावा आपण पाहिल्या. पहिलाच बॉल वरती सचिन विश्वकर्मा छाप सोडतायत, ओळख निर्माण करतायत, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतायत. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. 7व्या क्रमांकावरती ते बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत परंतु आघाडीला आलेत की काय अशी बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेला समोरच्या दिशेने
लॉंग ऑफला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि आता अशी बॅटिंग बघून टीमचे कॅप्टन देखील आता बोलतील की आता येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये सचिन यांना आपण ओपनिंगला पाठवूयात. कारण का धाबा बंद आहेत त्यांच्या बॅटमधून अद्यापर्यंत आपण पाहिले 2 षटकार 1 चौकार. पुढचा बॉल या बेला आपण पाहतोय कबरच्या दिशेने हलक्या हाताने ढकलून काढलाय. इथून पुढे सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ बघता बघता झालाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ औपचारिकता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये. त्यानंतरची होणारी मॅच देखील फार महत्वाची असेल. पहिला दिवस छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग 2026. काहीतरी वेगळं करायचं होतं आणि अनोख्या पद्धतीने आपण पाहतोय अनोख्या शैलीने हा बॉल इथून पुढे डिलिव्हर केला गेला आणि तोही बॉल बघता बघता बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. थँक्यू चौकार अगदी आपण पाहतोय सचिन यांच्या बॅट मधून. हो पुन्हा एकदा समोर उडवलाय आणि हाई बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळेल. वा थँक्यू सो मच डीजे. मॅच मध्ये एवढं राहिलं नाहीये परंतु सचिन यांना माहिती आहे की प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी